विटा पोलिसांचा मोठा खुलासा, 10 मोटरसायकल चोरीचा छडा, 2 अटकेत. चोरीच्या गाड्या ड्रग्ज तस्करीसाठी वापरल्याचा संशय, विट्यात धक्कादायक प्रकार. सांगली, सातारा, कोल्हापूरमध्ये मोटरसायकल चोरीचा सुळसुळाट, मुख्य आरोपी गजाआड. विट्यामध्ये एका मोटरसायकलीच्या चोरीच्या तपासात विटा पोलिसांना विविध ठिकाणच्या तब्बल 10 मोटरसायकलींचा चोरीचा छडा लावण्यात यश आले आहे. या प्रकरणी 2 जणांना अटक केली असून त्यांच्याकडून 3,85,000 रुपये किमतीच्या गाड्या जप्त केल्या. प्रीतम सदाशिव शिंदे वय 21 राहणार पारे तालुका खानापूर आणि बादल अब्दुल पिरजादे वय 32 राहणार बर्वेमळा विटा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी किशोर बाळासू यादव राहणार रेणावी तालुका खानापूर यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत विटा पोलिसांनी सांगितले, गेल्या आठवड्यात 19 मार्च रोजी रात्री 8 वाजता विटा शहरातील घुमटमाळ येथून आपली मोटरसायकल चोरीला गेल्याची फिर्याद रेणावीच्या किशोर यादव यांनी विटा पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी विटा पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकास तपासाच्या सूचना दिल्या. हा तपास सुरू असताना पथकातील अंमलदार अमोल पाटील आणि महेश देशमुख यांना टीप मिळाली की विट्याचे उपनगर असलेल्या सुळेवाडी हद्दीत खानापूर रस्त्यावर एक जण चोरीच्या मोटरसायकलवरून फिरत आहे. त्यावर गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार अमोल पाटील, दिग्विजय कराळे, महेश संकपाळ, सत्यवान मोहिते, कॅप्टन गुंडवाडे, उत्तम माळी, हेमंत तांबेवाघ, संभाजी सोनवणे, किरण खाडे, महेश देशमुख, अक्षय जगदाळे, सोमनाथ कोळी तसेच विजय पाटणकर, करण परदेशी आणि सांगलीच्या सायबर शाखेचे सतीश अल्दर यांनी या ठिकाणी सापळा रचून त्या व्यक्तीस पकडले. त्यांचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव प्रीतम शिंदे असल्याचे सांगितले. त्यावर मोटरसायकलबाबत चौकशी केली असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र त्यास ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून सखोल तपास केला असता त्याने ती मोटरसायकल ही घुमटमाळ येथून चोरल्याची कबुली दिली. यावरून त्यास अटक करण्यात आली. यानंतर पोलीस ठाण्यात रिमांडमध्ये अधिक तपास केला असता त्याने सांगली जिल्ह्यासह सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातही मोटरसायकल चोरी केल्याचे उघडकीस आले. प्रीतम शिंदे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून विटा, आटपाडी, कासेगाव, हातकणंगले आणि तळबीड येथील पोलीस ठाण्यांमध्ये त्याच्या विरोधात मोटरसायकल चोरीचे अनेक गुन्हे दाखल झाले आहेत असे निष्पन्न झाले. या सर्व गुन्ह्यांची कबुली त्याने दिली असून तो ती मोटरसायकल चोरून विट्यातील बर्वेमळा येथे राहणाऱ्या बादल पिरजादे यास विक्री करीत असल्याचे सांगितले. दरम्यान या प्रकरणातील बादल पिरजादे यास परवाच विटा पोलिसांनी ड्रग्जची अर्थात नशेची इंजेक्शन्स विक्री प्रकरणी अटक केली. त्यामुळे अशा चोरीच्या मोटरसायकल्स तो ड्रग ट्रॅफिकिंग अर्थात अंमली पदार्थाच्या विक्रीसाठी वापरत असावा. त्याचबरोबर काही मोटरसायकली या तरुणांना ड्रग्जच्या आहारी जाऊन देऊन त्याच्या मोबदल्यात त्यांच्याकडे ठेवलेल्या आहेत अशी शक्यता बोलून दाखवली जात आहे. नमस्कार. सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय संदीप घुगे सर, अप्पर पोलीस अधीक्षक माननीय ऋतू कोकर मॅडम, विटा उपविभागाचे पोलीस अधिकारी माननीय विपुल पाटील सर यांच्या आदेशाने विटा शहरातील वाढत्या मोटरसायकल चोरीचे गुन्हे तात्काळ उघडकीस आणण्याबाबतच्या सूचना दिलेल्या होत्या त्यांनी. त्याबाबत गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या अंमलदारांना यावर वर्कआउट करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. काल रोजी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अंमलदार गस्त करीत असताना त्यांना सुळेवाडी गावच्या हद्दीमध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल पाटील आणि पोलीस कॉन्स्टेबल महेश संकपाळ यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की चोरीची मोटरसायकल घेऊन एक इसम सदर ठिकाणी फिरत आहे. मिळालेल्या बातमीच्या अनुषंगानं गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या अंमलदारांनी सदर ठिकाणी सापळा रचून प्रीतम सदाशिव शिंदे या इसमाला तिथं पकडण्यात आलेला आहे. पारेगावचा राहणारा इसम आहे. त्याच्याकडं तिथं विचारल्यानंतर सखोल चौकशी केली. त्याने उडवाउडची उत्तरं दिली. त्याला पोलीस ठाण्यात आणून त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता ती सदरची मोटरसायकल ही घुमटमाळ येथून त्यानं चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर सदर गुन्ह्यामध्ये त्याला अटक करण्यात आली. त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यानं अशाच प्रकारच्या एकूण 10 गाड्या चोरी केल्याच्या कबुली दिलेली
आणि सदरच्या गाड्या ह्या सर्व चोरून तो विटा बर्वेमाळा येथील बादल अब्दुल पिरजादे याला विक्री करत असल्याचे सांगितले. बादल अब्दुल पिरजादेच्या घरापासून आपण सर्व गाड्या या जप्त केलेल्या आहेत. त्यामध्ये विटा पोलीस स्टेशनच्या 4 गुन्ह्यातील गाड्या मिळून आलेल्या आहेत. आटपाडी पोलीस स्टेशनमधून एक चोरीला गेलेली गाडी ती मिळून आली. तळबीड पोलीस स्टेशन सातारा जिल्हा तिथील एक गाडी आहे. सातारा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतली एक गाडी आहे. कडेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतली एक गाडी आहे. हातकणंगले पोलीस स्टेशन जिल्हा कोल्हापूरच्या हद्दीतली एक गाडी आणि कासेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत अशा एकूण 10 गाड्या आम्ही चोरीच्या हस्तगत केलेल्या आहेत. 3,85,000चा हा टोटल मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि त्याकरता गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या सर्व अंमलदारांनी यामध्ये कौशल्यपूर्ण तपास केलेला आहे. अशाच प्रकारचे काही आणखी चोरीचे गुन्हे उघडकीस येत आहेत का याबाबत पुढील तपास चालू आहे. जय हिंद. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा.